आरोपी रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपणार आहे। पाकिस्तानशी हेरगिरी प्रकरणात रवी वर्मा हा अटकेत आहे। मुंबईतील नेव्हल डॉकची पाकिस्तानी यंत्रणांना माहिती त्यानं पुरवली आहे। एटीएसची टीम आरोपीला ठाणे न्यायालयात हजर करणार आहे। अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मागण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे पाकिस्तानशी हेरगिरी प्रकरणात ठाण्यातील कळवा परिसरातील राहणारा रवी वर्मा याची आज पोलीस कोठडी संपणार आहे। आज ठाणे न्यायालयात एटीएसची टीम आरोपीला हजर करेल। या आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर चौकशीसाठी काही दिवस एटीएस न्यायालयात अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज रवी वर्माला पोलीस कोठडी दिली जाते की न्यायालयीन कोठडी दिली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे संवेदनशील ठिकाणी अनेक नक्षे आराखडा फेसबुक मार्फत गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या एजंटला पाठवल्यामुळे रवी वर्मा याची चौकशीसाठी ठाणे एटीएस पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। तर फेसबुकद्वारे रवी वर्मानं पाकिस्तानला नकाशे आराखडा पाठवल्याची माहिती समोर आली। त्यानंतर रवी वर्माला अटक करण्यात आली होती। रवी वर्माची आता पोलीस कोठडी आज संपतीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, आता रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपतीये, त्याला न्यायालयात हजर केलं जाईल, काय अधिक अपडेट? रवी वर्मा याची कोठडी आज संपते आणि त्यामुळे आज ठाणे न्यायालयात त्याला हजर करण्यात येईल। मात्र त्याची अजून काही चौकशी करायची बाकी आहे, कारण त्याने फक्त या 14 ठिकाणच्या संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली आहे का, किंवा अजून काही त्याने नक्षे किंवा जहाज आणि पाणबुड्यांची माहिती दिली आहे का, हे देखील पोलिसांना तपासायचं आहे। त्यामुळे त्याला पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे आज त्याला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी आणि युक्तिवाद कशा प्रकारे होते कोर्टामध्ये हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। निश्चित कुणाल, मात्र एटीएस कडून या संपूर्ण चौकशी दरम्यानचा जो अहवाल आहे तो कशा पद्धतीने सादर केला जाणार आहे, यात कुठल्या प्रमुख गोष्टींचं नोंद केली जाऊ शकते? नक्कीच फेसबुक चॅट मार्फत त्याने ही संपूर्ण संवेदनशील माहिती जी आहे ती पाठवलेली आहे आणि एकंदरीतच त्या संवेदनशील माहिती आहे, म्हणजे पाणबुडे असेल त्याचप्रमाणे युद्ध नौका आहेत यांची माहिती तो नक्कीच त्या समोरच्या पायल शर्मा आणि इस्प्रीतला पाठवत होता। ही देखील माहिती पोलिसात कोर्टामध्ये मांडू शकतात। त्यामुळे आज नेमकं कोर्टामध्ये काय युक्तिवाद होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित कुणाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।